आज पुण्याला पोचायला जवळपास 7 तास लागले. नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज आहे सोमवार आणि सोमवारी मला आज जायचं आहे पुण्याला ऑफिससाठी. त्याच्यामुळं मी पहाटेच निघालो होतो. जवळपास घरातून मी 4 वाजता बाहेर पडलो होतो. कारण मी ब्लाबला बुक केलेलं होतं. जो गंगापूरचा भूषण आहे त्याच्यासोबत मी चाललेलो होतो पुण्याला आणि तो जवळपास गंगापुरातून 4:30 वाजता निघतो. जेणेकरून आम्ही जवळपास 8:20 पुण्यामध्ये पोहोचतो. म्हणजे वाकड ब्रिजजवळ मला तो 8:20च्या दरम्यान सोडून देतो. त्याच हिशोबाने आता मी गंगापूरला चाललेलो आहे आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर आहे ना थोडा थोडा पाऊस चालू होता. एकदम हलका चालू होता. म्हणजे एकदम बुरबुर पाऊस होता. ज्याच्यामध्ये तुम्ही इझिली ओले पण नसले असा पाऊस चालू होता. तर माझा भाऊ सोडायला मला आलेला आहे आता आणि आम्ही गंगापूरला गेलो. तेच भूषण आलेला होता तिथे आणि लगेच आम्ही दोघं बसलो आणि आज आहे ना आणखी एक जण होता जो इन्फोसिस कंपनीतला होता, गंगापूरचाच होता. तर त्याच्यासोबत इतके जण होते आज आणि झालं असं की त्याला अजून एक राईड भेटली होती. म्हणजे अजून एक भेटला होता. तर तो शिरूरचा होता. तर आम्ही काय केलं ना, नेवासा फाट्यावरून आहे ना एक जण भेटला होता जो महाडचा होता. म्हणजे त्याला महाडला जायचं होतं. तर तो पण होता. तर आम्ही नगरमध्ये पोहोचलो आता. तर नगरमध्ये ना पाऊस थोडा थोडा हळूहळू वाढत होता. संभाजीनगरकडून नगरपर्यंत येई तोपर्यंत. आता आम्ही जवळपास आहे ना सुप्याचे जे डोंगर आहे तिथं आलेलो आहे आणि इथं पाऊस होऊन गेलेला होता. पावसाचं कसं होतं ना, थांबत पण होता काही वेळ, नंतर थोड्या वेळानंतर परत चालू होत होता. तर असं चालूच होतं पावसाचं. तर असं करत करत आम्ही पुढे चाललो होतो. आता जो महाडचा होता ना, तर महाडवाल्याला आहे ना त्याच्या रूममेटचा फोन आला होता की ना महाडला भरपूर पाऊस झालेला आहे आणि त्यांची रूम जी ना ग्राउंड फ्लोअरला होती. तर रूममध्ये पाणी घुसलेलं आहे आणि त्याचं अजून असं एक म्हणणं होतं, महाड हा जवळपास आहे ना कोकणमध्ये येतो. तर महाडला आहे ना म्हणे की उन्हाळ्यात गरमत नाही, पण आपले म्हणजे पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा किंवा विदर्भातले लोक त्या साईडला जास्त राहू नाही शकत. कारण दमट वातावरण भरपूर असतं तिथं. जसं मुंबईचं दमट वातावरण असतं तसंच महाडचं पण असतं. हे मला नवीन कळालं होतं आज. तर आता मी चाललेलो आहे पुण्याच्या दिशेने आणि भरपूर पाऊस लागत होता रस्त्यामध्ये. भरपूर धुके पण होते. भरपूर ठिकाणी असं पण होत होतं की जास्तीत जास्त 40 फुटापर्यंतच दिसत होतं सुप्याच्या डोंगरामध्ये विशेषतः. तर असं करत करत आम्ही पुढे चाललेलो होतो आणि काय ना पाऊस होता त्याच्यामुळं गाडीची स्पीड काय आज जास्त वाढवता येत नव्हती भूषणला. आता हे बघा, इथं भरपूर धुकं दिसतंय तुम्हाला, बघू शकता तुम्ही. समोर पण बघा. तर साधारणतः असं धुकं होतं. धुकं म्हणण्यापेक्षा हा पाऊसच चालू होता. तर पावसाचं ढग होते ते. वातावरण एकदम भारी झालं होतं. पण आम्हाला तितकंच फास्ट पण जायचं होतं आणि फास्ट जर गाडी घेतली ना तर जास्त दिसत पण नव्हतं जास्त दूरचं. हा टोल आहे. तर ह्या टोलवर बघा तुम्ही किती ट्रॅफिक आहे, म्हणजे किती गाड्या लागलेल्या दिसत आहे. आता 4 व्हीलरला डायरेक्ट बायपास करून देतो आणि टोल सोडल्यानंतर आम्हाला शिरूरकडं जाताना आहे ना पालवे खुर्द जिथं आहे ना तिथं ट्रॅफिक लागलेला होता. तर ट्रॅफिक लागला तर आम्हाला एक दुसरा शॉर्टकट दिसला जो जातेगाव, घाणेगाव, जातेगाव, राळेगण सिद्धी आणि नंतर परत पुणे रोडला कनेक्ट होत होता. तर हा जो रस्ता आहे ना जवळपास 30 मिनिटं फास्टर दाखवत होता गुगल मॅप. आता जर आयफोनवर जर चेक केलं ना तर पुणे ते नगर रोड डायरेक्ट दाखवतच नव्हते, सजेस्ट करत नव्हते. ते डायरेक्ट सांगत होते राळेगण सिद्धीमधून जा. आता आम्हाला जवळपास आहे ना 300 मीटरवरून आहे ना राईट टर्न घ्यायचा होता घाणेगावकडं आणि त्या 300 मीटरसाठी भरपूर जास्त ट्रॅफिक लागला होता आणि इथे ना ट्रका असल्यामुळे ना आम्हाला गाडी पण काढता नव्हती येत, असा प्रॉब्लेम येत होता. समोरच्या गाड्या आहे ना एकदम हळूहळू पुढे सरकत होत्या आणि जी तिसरी लेन तयार झाली होती म्हणजे रोडच्या खाली, तर ते लोक बऱ्यापैकी पुढे जात होते आणि पुढे राईट घेत होते. त्याच्यामुळं आमची लेन अडकून बसली होती आणि ट्रकवाले ना थोडे जास्त शिस्तप्रिय असतात. तर ते शक्यतो असे गाडी वगैरे काढत नाही. बघा ह्या इथून अशा राईट टर्न घेत होते त्याच्यामुळं आम्ही बऱ्यापैकी अडकलो होतो. आता आम्ही ना राईट टर्न घेतला म्हणजे आम्ही रॉंग साईडनी चाललो होतो एकंदरीत. कारण आम्हाला घाणेगावकडं वळायचं होतं आणि तिथं काही डिवायडर म्हणजे पास नव्हता तिथं, म्हणजे डिवायडरला काही वगैरे रस्ता वगैरे नव्हता. त्याच्यामुळं आधीच थोडा राईट टर्न घेऊन आम्ही निघालो होतो आणि इथे पण 2 लेन तयार केल्या होत्या
आणि संभाजीनगर किंवा नगरकडे जाणाऱ्या फक्त एकच लेन झालेली होती. तर इथं पण ट्रॅफिक जामसारखीच परिस्थिती होती. थोड्या वेळानंतर आहे ना साधारणतः तुम्ही बघू शकता आता एकच लेन संभाजीनगर किंवा नगरकडे जाती आहे आणि रॉंग साईडनी पण 2-2 लेन तयार केलेल्या आहे लोकांनी जवळपास. तर असं करत करत आहे ना आता आम्ही पोहोचलो होतो घाणेगावजवळ, म्हणजे घाणेगावला जो रोड जातो त्याच्याजवळ. आणि तो जो रोड आहे ना गावाकडचा होता, तर थोडा खराब दिसत होता सुरुवातीलाच. गड्डे वगैरे होते त्याच्यामुळं भरपूरसे लोक रॉंग साईडनीच समोर चालले होते. पण आम्हाला आहे ना नक्कीच राईट टर्न घ्यायचा होता, कारण आम्हाला तिथूनच जायचं होतं. तो रस्ता जवळपास 30 मिनटं फास्टर दाखवत होते. म्हणून माझी इच्छा नव्हती वैयक्तिक, कारण पावसामध्ये ना गावाकडचे रस्ते पण बऱ्यापैकी खराब झालेले असते आणि इथे भरपूर पाऊस चालला होता. बघा हा रोड चांगला नाही. चांगला आहे ना. राळेगण सिद्धी. तर त्या रोडवर काही लोक उभे होते, त्यांना आम्ही विचारलं. ते म्हणे जा म्हणे हमखास राळेगण सिद्धीवरून. आणि आता आम्ही निघालेलो आहे त्या रोडनी. ट्रॅफिकच्या हिशोबाने ना लोक ह्या रोडनी कमी चाललेले होते. आमच्यासमोर फक्त 2च 4 व्हीलर होत्या ज्या की या रोडनी चाललेल्या होत्या. हा रोड नवीनच झालेला होता, पण पावसामुळे ना हा रोड खराब झालेला होता. आता माहीत नाही पावसामुळे झालेला खराब आहे की रोडच चांगला झालेला नाही आहे, पण ह्या रोडचा व्ह्यू एक नंबर होता. डायरेक्ट तुम्हाला कोकणमध्ये आल्यासारखं वाटत होतं. भरपूर सारे धरणं वगैरे होते, रिमझिम पाऊस पण चालू होता. त्याच्यानंतर दोन्ही साईडनी झाडं पण होती. बऱ्यापैकी चांगला व्ह्यू होता आणि पूर्ण रस्ता डोंगरातून होता. एक्झॅक्ट डोंगर पण म्हणता नाही येणार, पण थोड्याशा टेकड्या डोंगर असा टाईप होतं ते. जास्त उंच पण नव्हते, पण ॲव्हरेज साईजला. आणि भरपूर चांगला व्ह्यू होता इथे. रस्त्याला भरपूर पाणी पण होतं, कारण डोंगरावरून पण पाणी रस्त्यावर येत होतं. साधारणतः असं पाणी दिसतंय तुम्हाला, तर इतकं पाणी होतं. तर आता आम्ही आलेलो आहे राळेगण सिद्धी या गावात, म्हणजे अण्णा हजारे यांच्या गावामध्ये. गाव भरपूर चांगलं होतं, भरपूर भारी दिसत होतं. बिल्डिंग वगैरे, शाळा वगैरे सर्व भारी होतं एकदम. आता ही साईडला जिल्हा परिषद शाळा गेलेली आहे, जिचा परिसर पण एकदम भारी होता. रस्ते पण एकदम भारी होते. ऑब्व्हियसली रस्ते चांगले असणारच, कारण तिथं अण्णा हजारे राहता. जर रस्ते चांगले नाही केलेत ते उपोषणाला बसतील, बरोबर आहे का नाही? असो. तर आता आम्ही म्हणजे समोर चाललेलो आहे. आता इथून आहे ना आम्हाला डायरेक्ट पुणे रोडला लागायचं आहे. पुणे नगर जो रोड आहे तो. आणि काही गाड्या ना गावातून चालल्या होत्या, पण आम्ही गावाच्या बाहेरून आलो. आता आम्ही फायनली लागलेलो आहे पुणे ते राळेगण सिद्धी या रोडला. हा रोड बऱ्यापैकी मोठा होता. रस्त्याच्या दोन्ही साईडनी भरपूर जुने झाडं होते. तर आम्ही नगर रोडला लागलो आणि शिरूर वगैरे क्रॉस केलं आणि समोर परत बघितलं तर कारेगाव, सरदवाडी या ठिकाणी परत ट्रॅफिक लागलेला होता, जिथं साधारणतः परत अर्धा तास जास्त दाखवत होतं. तर तिथं ना आम्हाला जो शिरूरमधून एक जण बसला होता ना, त्यांनी सांगितलं की आपण आणखी एका शॉर्टकटनी जाऊ, जो भरपूर लॉंग कट होता माझ्या हिशोबाने, कारण भरपूर वेळ पण लागला होता आम्हाला तिथं. तो होता करडे, म्हणजे सरदवाडीच्या आधीच एक लेफ्ट टर्न घ्यायचा, तिथून जायचं करडेला आणि करडेवरून अष्टविनायक महामार्ग आहे, तर त्याने जायचं. तो डायरेक्ट जात होता राजनगावला लागत होता. तर त्या रोडनी आम्ही गेलो, जो चांगला होता. 4-5 किलोमीटर खराब पण होता, कारण तिथं रस्त्याचं काम चालू होतं आणि MIDCचा रोड असल्यामुळे थोडेफार खड्डे पण होते. पण अष्टविनायक जो महामार्ग आहे तो चांगला होता. हा शॉर्टकट घेतल्यामुळे ना आम्हाला राजनगावमध्ये जास्त ट्रॅफिकचा सामना नाही करावा लागला. पण पुढे वाघोलीमध्ये परत आल्यानंतर ट्रॅफिक होतं. आमच्या साईडनी कमी होतं, जे नगरकडे जात होते ना त्या साईडला थोडी जास्त ट्रॅफिक होती. आणि भरपूर सारं रस्त्यावर पाणी असल्यामुळं जी ट्रॅफिक आहे ती स्लो चालली होती. तर तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला साधारणतः इतकं पाणी आहे आणि लोक ऑफिसला वगैरे कामानिमित्त बाहेर पडावंच लागतं. आता वाघोलीजवळ आलो होतो आम्ही आणि इथं आहे ना भरपूर मोठा IT पार्क झालेला आहे. तुम्ही बिल्डिंग बघू शकता. मागच्या साईडला आहे ना या IT पार्कचं अजून कामच चालू आहे. पार्किंगला पण भरपूर जागा दिसते IT पार्कमध्ये. तर साधारणतः असा IT पार्क रोड टच झालेला आहे, जो की एकदम भारी पण वाटतो आहे आणि पुण्याला येतानाचा व्ह्यूच बदलून टाकतोय तो. आता आम्ही खराडी बायपासला आहे आणि इथं भरपूर ट्रॅफिक लागलेली परत.
तर भूषणने मला शार्प 10:20 वाकड चौकमध्ये सोडलं. मी सिटी बस धरली. सिटी बसमध्ये आज खूप कमी गर्दी होती, कारण की ऑब्व्हियसली पुण्यामध्ये रेड अलर्ट दिलेला होता आणि शाळांना पण सुट्टी जाहीर केलेली होती. मी उतरलो गंगारामवाडी सर्कलला आणि आता रिक्षाकडे चाललेलो आहे. तर रस्त्यावर साधारणतः असं पाणी वाहत आहे, जे भरपूर जास्त होतं. आणि आज मी काय केलं होतं, सँडल घालून आलो होतो. मला माहिती आहे ड्रेस कोड पॉलिसी व्हायलेट होती त्यांनी, पण पर्याय नव्हता. मी कारण शूज जे आहे ना ते PGवरच ठेवून आलो होतो, म्हणून ऑफिसकडे निघालो मी. आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर आतमध्ये पण भरपूर पाणी होतं. पार्किंगमधून याच्यामुळं आलो मी, कारण की पार्किंगमधून आल्यानंतर तुम्हाला रिसेप्शनिस्ट भेटत नाही. लिफ्ट पण ओलीच होती साधारणतः अशी. आता मी काय केलं, ऑफिसमध्ये आलो, लॅपटॉप वगैरे ओपन केला, मेल वगैरे चेक केले, चॅट वगैरे बघितल्या आणि कॅन्टीनकडं गेलो, कारण मी सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं. आम्ही कुठं थांबलो पण नव्हतो. तर कॅन्टीनला जाताच असा पाऊस चालू होता, जो बऱ्यापैकी जोरात चालू होता. साधारणतः इतकं पाणी वाहत होतं, जे की बऱ्यापैकी जास्त आहे आणि खतरनाक ओले होत होते. ऑफिसमध्ये छत्री अवेलेबल असती, त्याच्यामुळं काही विषय नसतो. मी कॅन्टीनमध्ये आलो, नाश्ता वगैरे केला आणि मेन नाश्ता केल्यानंतर लगेच चहा घेतला, कारण चहा घ्यायची खूप गरज होती, कारण भरपूर पाऊस होता. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. हा जो कारंजा आहे ना, कारंजाचा तलाव, तर हा पण पावसामुळे ओव्हरफ्लो झाला होता आणि बाहेर एक चेंबर होतं, ते चेंबर पण ओव्हरफ्लो झालं होतं. विशेषतः हे क्लीन पाणी होतं.